आता सर समजा एक अंदाज आपल्याला जर समजा इतर पिकांमध्ये देखील तंत्रज्ञान न्यायचं आहे, हो एआयचं मॉडेल न्यायचंय, हो तर सरकारला जास्तीत जास्त किती खर्च करावा लागेल? आम्हाला 25-50 कोटी पाहिजे फक्त. फक्त 25-50 पण आता कोटीमध्ये? बघा ना तुम्ही, आज या ऊसाच्या उत्पादनामुळे आणि रिकव्हरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होईल, देशाचा किती फायदा होईल. हे जर सगळीकडे जर केलं आपण, तर 40-50% जर उत्पादन वाढलं तर तुमची जीडीपी वाढणार आहे, प्रांताची वाढणार आहे, भारत सरकारची पण वाढणार आहे. आणि हे आपल्याला सगळ्या देशात करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार, हो, जमीन जमीन चांगली राहते, खराब जमिनीचं होत नाही. आरोग्य सुद्धा चांगलं राहील. कारण काय होतं, जास्त पाणी देऊन जास्त खत घातलं की ते पोटात जातं, मग बरोबर. ते सिपेज ज्याला म्हणतो त्यातनं ते विहिरीत जातं, ते हम्म. तुम्ही पिताना आजारी पडतात. आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन आहे, हो. भाजीवाला जास्त औषधं मारणार. जुन्नरमध्ये एक झारखंड नावाचं गाव आहे, इंदापूर, तिथे जवळपास सगळे लोक कॅन्सरने आजारी आहेत. हा फायदा समाजाचा होईल, तो वेगळाच. हम्म. कारण विषमुक्त शेती असणार आहे. बरोबर. तुम्ही ऊस घ्या, नाही तर भाजीपाला घ्या, नाही तर फळं घ्या, त्याच्यामुळं निर्यातीला तुम्हाला वाव मिळणार आहे. हम्म. कारण ती विषमुक्त आहे. आता आपल्याकडे ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट मिळत नाही, कारण तुम्ही औषध ढगभर मारता. बरोबर. त्यामुळे ते मार्केट तुम्हाला मिळेल. पण समजा त्यातून हे बटाटा किंवा हे आपलं टोमॅटो वगैरे उत्पन्न भरून वाढलं तर आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही निर्माण होऊ शकते. जशी वाईन आहे, द्राक्षापासून वाईन करतात, किंवा आपण केचप आहे, हम्म. तशा इंडस्ट्रीज उभे राहतील. तरुण पोरांना एक तरुण पोर बाहेर काढणार नाही. नंबर 2, त्यांची लग्न होत नाही, ती लग्न व्हायला लागतील, सामाजिक प्रश्न आहे. नंबर 3, हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री संबंध भारतामध्ये उभी राहू उभं राहू शकेल शकते. आणि ते विषमुक्त असेल. नंबर 4, समाजाला उत्तम भाजीपाला फळं मिळतील, त्यांचा आजार पण कमी होईल. आणखी किती फायदे व्हायचे. आणि महत्त्वाचे शेतकऱ्याचा फायदा होतो.